हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे बच्चा, होना भी चाहिए। देखो, जो कल हम लोगों ने वीडियो अपलोड किया था कि ओवरऑल डिस्ट्रिक्ट के हिसाब से जो मैंने आपको कट ऑफ बताया था, बहुत से पेरेंट्स लोगों के मुझे कॉल आए और उसमें कहीं ना कहीं बहुत से पेरेंट्स लोगों को कंफ्यूजन ये है की सर ये क्रमांक 1 काय आहे, क्रमांक 2 काय आहे, क्रमांक 3 काय आहे, कुठले कुठले जिल्हे त्यामध्ये येतात. तर मी भलं असं नाही की त्यामध्ये सांगितलं नाहीये, पण कुठे ना कुठे ते तालमेळ जुळवायला खूप सारे पेरेंट्स म्हणजे असं विचार करू शकता की कन्फ्यूज झाले. ठीक आहे, तर त्यांचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी म्हणून मी आजचा आता हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय की त्यामध्ये क्रमांक 1 चा मी थोड्या वेळाच्या आधी अपलोड केलेला आहे व्हिडिओ, क्रमांक 2 चा पण केलेला आहे आणि हा क्रमांक 3 चा यामध्ये येत असणारे प्रत्येक डिस्ट्रिक्ट बद्दल मी आता तुम्हाला सांगणार आहे की त्या डिस्ट्रिक्टचं कट ऑफ काय काय राहणार आहे ते म्हणून शेवटपर्यंत पक्के रहा. आणि स्टार्टिंगलाच फक्त एक विनंती मी तुम्हां सगळ्यांना करणार, एक गुजारिश मैं सभी से करना चाहूंगा। स्टार्टिंग में मैं बता दूं, मेरा नाम है राज। आप सभी से तहे दिल से एक गुजारिश करना चाहूंगा कि प्लीज हमारे चैनल पे अगर सपोज आप लोग नए होंगे तो हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिएगा। यहाँ पे आपको कहीं ना कहीं नवोदय के एक्सपेक्ट के हिसाब से, एनएमएस के हिसाब से, सैनिक स्कूल के हिसाब से, स्कॉलरशिप बोलो या 6 से लेकर 10 तक, स्टेट रहे या सीबीएसई रहे, ओवरऑल आपका बच्चा अगर किसी भी पर्टिकुलर इस फॉर्मेट में अगर बैठ रहा हो तो उसकी तैयारी मैं पर्सनली कराने की कोशिश करता हूं। इतने बोल सकते हो कि खेल खेल में हम लोग पढ़ाई करने की कोशिश करते हैं कि जिसके बुनियाद पे बच्चा मैथमेटिक्स से मोहब्बत करने लग जाए, ये मेरी एक कहीं ना कहीं कोशिश रहती है ना। तो अगर सपोज आप चाहते हो, आपके कोई भी फ्रेंड सर्कल में अगर सपोज आप हमारा ये चैनल शेयर करना चाहते हो तो बेशक कीजिए, क्या पता आपके थ्रू उसका कहीं ना कहीं फायदा हो जाए। और बहुत जल्द हमारे चैनल पे बहुत कम समय में 2000 का परिवार हमारा चैनल होने वाला है। तो जितने भी लोगों ने हमें सब्सक्राइब किया होगा या हमें पसंद किया होगा, तहे दिल से आप सभी का मैं शुक्रिया अदा करना चाहूंगा कि इतनी मोहब्बत आपने हमें दिया है और सामने भी आप पक्का दीजिएगा। तो इसी उम्मीद से शुरुआत करते हैं आज के ये बेहतरीन से अपने सफर को। देखिए बच्चा, तर बघा क्रमांक 3 मध्ये कुठले कुठले जिल्हे येतात त्याबद्दल मी तुम्हाला सांगतोय। तर क्रमांक 3 मध्ये धुले, जालना, परभणी, नंदुरबार आणि गडचिरोली हे क्रमांक 3 मधील जिल्हे आहेत, जे काल तुम्हाला कन्फ्युजन होतं ते कुठे ना कुठे आता कन्फ्युजन गेलं असेल असं मी विचार करतोय। आणि जे कुणी पण धुळे, जालना, परभणी, नंदुरबार, गडचिरोली जिल्ह्यामधले असतील त्यांनी कुठे ना कुठे हा जो कट ऑफ आहे याला फॉलो करावे बस। ओके, मतलब आपका अभी कंफ्यूजन दूर हो जाएगा। तर या रिगार्डिंग जे कट ऑफ होतं, जे मी काल तुम्हाला सांगितलं होतं, त्याचाच कुठे ना कुठे एक सरळ रूप तुम्हाला सांगतोय बघा, की शहरी भागातील जर जनरल कॅटेगरीचा कोणी मुलगा आहे, या जिल्ह्यांसाठी सांगतोय मी, शहरी भागातील अगर सपोज तो मुलगा असेल, ओके, तर त्याला 90 गुण लागतील बाळा, हे लक्षात घ्या। किती? मुलगा जर असेल तर 90 गुण पाहिजे असणार आणि मुलगी जर असेल तर तिला 89। हे जनरल कॅटेगरी बद्दल सांगतोय। ग्रामीण भागातील अगर सपोज जनरल कॅटेगरीचा मुलगा असेल त्याला लागणार आहेत 87 आणि ग्रामीण मधली मुलगी असेल तर त्याला लागेल 86। ओबीसी कॅटेगरीतील शहरातील जर मुलगा असेल तर त्याला 88 च्या वरती, मुलगी जर असेल तर 86 च्या वरील, ग्रामीण भागातील ओबीसीचा जर मुलगा असेल या जिल्ह्यांचा तर त्याला लागतील 87 आणि मुलगी जर असेल बाळा तर तिला लागेल 85। आता मला नाही वाटत तुमचं काही कन्फ्युजन असेल, है ना। प्रॉपर स्पेसिफिक जिल्ह्यांबद्दल मी सांगतोय आता, हे लक्षात घ्या। ओके, शहरातील जे एससी कॅटेगरीचे अगर सपोज या जिल्ह्यांचे कोणी मुलं असतील तर त्यांना लागतील बाळा 81 मार्क। हे काल मी सांगितलेलं आहे, तुम्ही बघू शकता कालच्या डिटेल्ड व्हिडिओ मध्ये आहे। आणि तुम्हाला हेही सांगतो की क्रमांक 3 मध्येच हे का बरं येतात याबद्दल पण मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे, जे काल व्हिडिओ अपलोड केलं होतं। तुम्हाला ते डिटेल ऐकायचं असेल तर मी आपला डिस्क्रिप्शन मध्ये पण त्याचं लिंक देऊन देणार आणि इथे आय बटन जे तुम्हाला दिसत आहे त्यामध्ये पण ते लिंक पक्क राहणार। ओके, जर शहरीचे अगर सपोज एससी कॅटेगरीची मुलगी असेल तर तिला लागणार बाळांनो 77 आणि ग्रामीण भागातील अगर सपोज मुलगा असेल तर त्याला लागतील 77 आणि मुलगी असेल तिला लागेल 75। ओके, त्याच बरोबर एसटी कॅटेगरी मधील शहरी मधला अगर सपोज मुलगा असेल तर 77 मार्क आणि मुलगी असेल 75 मार्क आणि ग्रामीण मध्ये
अगर सपोज मुलगा असेल एसटी कॅटेगरीचा तर 73.75 आणि मुलगी असेल तर 70. मी पुन्हा सांगतोय ह्या जिल्ह्यांसाठीच आहे ते, बाकीच्या जिल्ह्यांसाठी कट ऑफ नाही आहे. आणि का बरं इतकं कमी कट ऑफ केलाय, कशा पद्धतीने मी हे कट ऑफ डिसाइड केलंय, याचं सगळ्याचं सगळं सार मी कुठे नाही कुठे त्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, की ज्यामध्ये मी प्रत्येक डिस्ट्रिक्टचं कुठे ना कुठे लोकसंख्या आणि जे लिटरसी रेट असते, साक्षरता ज्याला आपण म्हणतो है ना, अभ्यासाच्या बाबत जाणकार जिल्हा खास कर असं म्हणूया, ठीक आहे. तर त्या हिशोबाने मी तिथे कसं डिटेलमध्ये सांगितलंय, तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये ते आहे, तुम्ही बघू शकाल. ओके, याच हिशोबाने आपण प्रॉपर पद्धतीने बघा, जितक्या डिटेल्ड मध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय ना, तितक्याच डिटेल मध्ये आम्ही अभ्यास पण त्याच हिशोबाने करत असतो. तर तसंच डिटेल्ड अभ्यास जर तुम्हाला आमच्या सोबत करायचं असेल तर आमचे एक ग्रुप आहे नवोदय 2026चा व्हॉट्सअप ग्रुप आहे बाळांनो, त्यामध्ये तुम्ही स्वतःला एनरोल करू शकता, फ्री ऑफ कॉस्ट आहे, तिथे काही पैसे लागणार नाही तुम्हाला, ठीक आहे. या दिलेल्या स्कॅनरला तुम्ही स्कॅन करू शकता आणि त्या नवोदय 2026च्या आमचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याचा हिस्सा बनू शकता. येणाऱ्या गुरुवारला रात्री ठीक 8 वाजता मी एक झूम मीटिंग करणार आहे, त्यामध्ये नवोदयचं आपण कसं तयारी केलं पाहिजे, केव्हापासून तयारी केलं पाहिजे, काय महत्वाचे जे मुद्दे असतात जे गणितामध्ये, रिझनिंग मध्ये आणि मराठीमध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि अभ्यास कशा वातावरणामध्ये आपण सुरू करतोय, या सगळ्यांचा आराखडा मी त्या झूम मीटिंग वर सांगणार आहे. त्याची लिंक तुम्हाला याच ग्रुपवर येणार, म्हणून या ग्रुपचं तुम्हाला सबस्क्रिप्शन घेणं आधी गरजेचे राहणार. त्याच्यासाठी काहीच पैसे लागणार नाहीत, फक्त तुम्हाला स्कॅन करणे आहे. कुणाकुणाला जर याला स्कॅन करायला जर त्रास होत असेल किंवा जमत नसेल तर हा जो माझा नंबर आहे 8275397522 वर फक्त तुम्ही व्हॉट्सअपवर हाय म्हणून पाठवा, आपोआप सगळ्या लिंक, मग ते चॅनलचे असो किंवा व्हॉट्सअप माझ्या या ग्रुपचे असो, तुम्हाला लिंक आपोआप मिळेल. डायरेक्टली तुम्ही त्यामध्ये एनरोल होणार आणि गुरुवारची रात्रीची झूम मीटिंगची लिंक तुम्हाला त्यामध्ये मिळणार. बाकी चला भेटूया गुरुवारला, आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण भेटू असं काही नाही. अभ्यासाच्या बाबतीत जे काही भीती आहे ते सगळी नाहीसी करण्याचा कुठे ना कुठे मी प्रयत्न करतोय. मला प्लीज सपोर्ट करा, माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, हवं होत असेल तर आपल्या सगळ्या मित्र परिवारांमध्ये याला शेअर करा. कुठे ना कुठे एक मिशन लेके मैं चल रहा हूं कि जिसके बुनियाद पे अपने महाराष्ट्र बोलिए या तमाम जितने भी जो सच में बच्चे पढ़ना चाहते हैं, चाहे वो रूरल बैकग्राउंड से क्यों ना रहे या फिर अर्बन बैकग्राउंड से क्यों ना रहे, जो सच में पढ़ना चाहते हैं ना बच्चा, उन तमाम बच्चों तक मैं पहुंच सकूं जिनको मेरी कहीं ना कहीं मतलब बोल सकते कि मैं कहीं ना कहीं उनकी मदद करना चाहता हूं. ये मेरा एक उद्देश्य है, बाकी कुछ नहीं है. ओके, तो मिलते हैं बच्चा नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय.